सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सज्जन वृंदे मनुभावे अधिवंदावे संत संगे अंतरंगे नाम बोलावे कीर्तनिरंगी देवा सानिध्ये सुखे डोलावे भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी वितरण कराव्या प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या जेणेकरून मूर्ती ठसावे अंतरी श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरचे संत संगी अंतरंगी नाम बोलावे कीर्तनिरंगी देवा सानिध्ये सुखी डोलावे अद्वय भजनी अखंड स्मरणी अद्वय भजनी अखंड स्मरणी वाजवे करटाळे एका जनार्दनी मुक्त होय तात्काळी संत संगी अंतरंगी नाम बोलावे कीर्तनिरंगी देवा सानिध्ये सुखी डोलावे विठ्ठल विठ्ठल सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सज्जन वृंदे मनुभावे अधिवंदावे संत संगे अंतरंगे नाम बोलावे कीर्तनिरंगी देवा सानिध्ये सुखे डोलावे कायमा जीवाने
दासी आपुलिया नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिकाय नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका आत्मरूप गणेश स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुरायांचे ते नमस्कारोनी आता यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतास्तुनवंती दिव्यस्तवेर वेदे सांग पद कर्म उपनिषदेर गायन्त्रियं सामगा ध्याना अवस्थित तदगतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यशान्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्रीगावीच्या गजानना महासंत आनंद घना तुम्हाये उद्या अमुची करुणा शुभमंगल समयी शेगाव ग्रामी वसली गजानन स्मरणी तयांच्या हरतील विघ्न मनोनी स्मरावे अंतरी सद्गुरुला नमस्कार माझा श्री गजानन माऊलीला घन करुणेच्या घन करुणेच्या मंत्र मुखाने वदनाला सागरधारे गजानना
हसतमुखाने सेवा विहादळ म्हणतो कधी हो निगुप्ता अचानक भक्तांना भेटून येतो गणगण गणात भूते हा मंत्र मुखाने वदनाला सामर्थ्याने गजाननाच्या संकट जायेन माघारा विवेकाने ज्याने सुघटित समाजा टिकविले महासिद्धांताचे गूढ रसिकत्व उकलिले लसे तर तारेला श्रीमत भागवत तरू तया ज्ञानेशाचे विमल मतीने वंदन ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सजन वृंदे मनोभावे आधी वंदावी संत संगे अंतरंगे नाम बोलावे कीर्तनी रंगी देवा सानिध्ये सुखी डोलावे श्रुती सजन परमेश्वर परमात्माच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने आणि जमलेल्या माझ्या भगवत भक्तांच्या सहकार्याने सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे जगाचे जगद्गुरु माननीय संत शिरोमणी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा उत्कृष्ट 5 चरणांचा अभंग कीर्तनाचं महत्व प्रतिपादन करणार आहे विठ्ठल अखिलकूट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्माच्या कृपेने ग्रामस्थ भगवत भक्तांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तुम्हा सर्व संत वृंदांच्या चरणी साष्टांग दंडवत बसलेल्या धर्ममंडपामध्ये माझ्या मातुश्री यांच्याही सुद्धा चरणी दंडवत ज्ञानवंत विद्वंत पंडित कलाकार गुणवान मंडळी त्याच्यानंतर मृदंगाचारी आमचे नवले बाबा दोरीचे 2 सुंदर प्रकारचे गायनाचार्य पलीकडे आमची वागदाची माऊली आणि पिंपळगाव लेंडीचे आमचे खेरोचे दादा गावातली समस्त गावकरी मंडळी सुंदर प्रकारची 2 चोपदार 4 आले आज चोपदार 4 आले आपलं भाग्य मोठं मानायचं हरकत नाही का धन्याद दीन संत दर्शनाचा अनंत जन्माचा शिन गेला किंबहुना धन्य आद दीन दर्शन संतांची नांदे तया घरी दैवत पंढरीची चोपदार कीर्तनात का असते याचं थोडंसं चित्र सांगतो आणि आपल्या कार्यक्रमाकडे आपण चिंतन करू चोपदाराचं महत्व कीर्तनात फक्त एवढंच कीर्तनकार आम्ही बोलवलेला आहे 2 घंटे कीर्तनकाराला आम्ही जबाबदारी दिलेली आहे जर बाय चान्स कीर्तनकार जर पळून गेला तर चोपदारानं कीर्तन करायचं असतं ही जबाबदारी चोपदाराकडे असते विठ्ठल म्हणून चोपदार तिच्या करताना चोपदार
आवश्यक आहे. जर कीर्तनकार गेला जर तर मग मंडळीला काय सांगायचं, म्हणून चौकदारानं कीर्तन करायचं असते. आणि खरंच चौकदाराचे जेवढे अभंग पाठांतर असतात तेवढे कीर्तनकाराचेही सुद्धा नसतात. ग्रामस्थ भगवत भक्तांच्या सहकार्यातून, आमच्या दादांच्या कृपा आशीर्वादातून, हिम्मत दादाच्या ज्यांची महान मोठी हिंमत आहे त्यांची तिथं किंमत आहे. आमचे हिम्मत दादाच्या कृपा आशीर्वादाने हा चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह. शेळके मामा आहे आमचे जुने, त्याच्यानंतर दादा आहे. सुंदर प्रकारचं निवेदन आणि कार्यक्रमासाठी निवेदन असावं एवढी सुंदर प्रकारचे टाळकरी एकाच टायमाला, आणि कीर्तनाला एवढी सुंदर टाळकरी बोलवण्याकरताना लय ताकद लागते, भरपूर ताकद लागते. तेव्हा एवढे गुणवान मृदंगाचारी कार्यक्रमाला येते, तसे कार्यक्रमाला येत नाही. सहज एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवायला ठरलं तर ती एक वादक, एक दोन गायनाचार्य, तरी मनुष्य कंटाळून जातो. इथं सुंदर प्रकारचे गायनाचारी, हिंमत चांगली. आमचे शिवाजी भाऊची सुद्धा चांगलं निवेदन आहे. आणि कार्यक्रमासाठी निवेदन पाहिजे, निवेदन आहे म्हणूनच कार्यक्रम. साधी भाजी जर बनवायची असली भाजी, तर खाणार कोण आहे हे पहिलं त्या माऊलीला कळायला पाहिजे. कीर्तनकार भाजी खाणार आहे का, शेतकरी भाजी खाणार आहे का, त्याच्यानंतर ब्राह्मण वृंद भाजी खाणार आहे का, टाळकरी खाणार आहे का, गायनाचार्य खाणार आहे, ते माऊलीला कळायला पाहिजे. जर समजा ब्राह्मण वृंद भाजी खाणार जर असेल तर तिखट भाजी चालणार नाही. एखादा सुंदर प्रकारचा गायनाचार्य असेल तर तो जास्त तिखट खात नाही. आणि शेतकऱ्याला जर ती पांचर भाजी दिली तर त्याला ती चालणार नाही. म्हणून साधी भाजी करण्याकरताना नियोजन लागतंय. आणि एवढं सुंदर प्रकारचं सप्ताहाचं नियोजन केलं, गोड प्रकारचं निवेदन आहे. पण तुकोबरायानं सांगायला सुरुवात केली, ज्याचं आपल्याला निवेदन करायचंय. कधी कधी मनुष्य तिथं चुकत असतो, म्हणून तुकोबरायाला बोलावं लागलं. काही करा बहुत लागा पाठ, काही करा बहुत लागू काही करा तुकोबरा सांगतात, गोड करायचं असेल तर एकच नामचिंतन करा. राम राम स्मरादी, काही करा बहुत लागा पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावून या नीट, जरी करले असेल गोड शेवट का, शेवटचा क्षण जर गोड व्हावा वाटत असेल तर फक्त प्रभूचं नामचिंतन. आणि त्याच्यासाठी हा आज कीर्तनासाठी निवडलेला अभंग आहे. सगुण चरित्रे परम पवित्रे, सादर वर्णावे भगवंताचं सगुण प्रकारचं जे चरित्र आहे त्या चरित्राचं वर्णन करायचं. का करायचं महाराज? तुमच्या जीवनाचा उद्धार होईल म्हणून करायचं. किम प्रविजन अहो भाग्यम नंद गोप व्रजोकसम, हे मित्र परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. किम प्रविजन, तुमच्या जीवनाचं कल्याण व्हा याचा अर्थ फक्त प्रभू नामचिंतन म्हणून चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, या भगवंताचं चरित्र उच्चारल्याच्या नंतर मनुष्याचं आचरण शुद्ध होतं. आणि आचरण शुद्ध झाल्याच्या नंतर मनुष्य देव बनत असतो. विठ्ठल चित्त शुद्ध होत असतं नामाने. मनुष्याला जर चित्ताची शुद्धता जर करायची असेल तर त्या भगवत भक्तानं नामचिंतन करायचं. चित्त शुद्ध होतं नामचिंतनाने, शरीर शुद्ध होतं स्नानाने, आणि धन शुद्ध होतं ते दानाने.
दान जर देत असेल तर धन शुद्ध होईल. 1 रुपया दिल्याच्या नंतर 100 रुपये तुमच्याकडे केव्हा येतील हे कळणार नाही. याच्या करताना दान द्यावं लागतं. म्हणून संत महात्म्यानं बोलायला सुरुवात केली. धर्म पांडवाने केला आणि अंगी देव राबविला. पांडवाने धर्म केला. धर्म सर्वात मोठी गोष्ट आहे सज्जनाने. म्हणून दानानं धन शुद्ध होत, नामाने चित्त शुद्ध होते आणि स्नानाने शरीर शुद्ध होते. म्हणून सगुण चरित्रे परम पवित्र. का वर्णन करायचं? परम आहे म्हणून परम पवित्रे. साजर वर्णावे. साजर म्हणजे चांगलं. माऊली ज्ञानोबरायचे कोई तुमच्या समोर प्रतिपादन करतो. माऊली ज्ञानोबराय बोलतात, साच आणि मितलेने शब्द जैसे कल्होळ अमृताचे. जर वाणी जर पवित्र झाली रे झाली हो की मुखातून निघालेला जो शब्द आहे तो शब्द सत्य होत असतो. म्हणून नामचिंतन करावं लागतं. सगुण चरित्रे परम पवित्रे साजर वर्णावे सज्जन वृंदे मनुभावे आधी वंदावे. संत महात्मे प्रतिपादन करतात भगवंताच्या चरित्राचं वर्णन करण्याच्या अगोदर तुझ्या जवळ जे संत वृंद आहे, वारकरी आहे, वैष्णव आहे आणि समोर बसलेल्या धर्ममंडपामध्ये माझ्या भक्ती माता आहे, पहिलं अगोदर त्यांचं चिंतन कर आणि नंतर भगवंताच्या चरित्राचं वर्णन कर. सज्जन वृंदे मनोभावे. मनातून आधी वंदावे. का वंदन करायचं महाराज? त्यांचं वंदन का करायचं? वंदन करण्याचं प्रयोजन काय? अरे हे साधू संत जीवनात मनुष्याला केव्हा भेटतील हे सांगता येणार नाही. आणि साधू महात्माच साधकाच्या जीवनाचं कल्याण करत असतो. आणि साधकाने त्या साधू महात्म्यांकडे याचना करायला पाहिजे, प्रभू तुम्ही संत आहात, तुम्ही मायबाप आहात, तुम्ही विश्वर आहे, तुम्ही संत बंद आहे, माझा उद्धार कशाने होईल सांगा. हे वारकऱ्यांनो, माझ्यावर कृपा कराल. हात जोडून त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हायचं, छातीला हात लावायचा. भगवान काय मी उद्धार पावेल, कय कृपा करील नारायण. माझ्यावर प्रभू केव्हा कृपा करील? ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. संत उपदेश करतात, संत उपदेश करतात आणि संत उपदेश करत असताना अभंगाच्या प्रथम चरणामध्ये करतात. परम पवित्र सादर वर्णावे, सगुण चरित्र परम पवित्र सादर वर्णावे, सगुण चरित्र परम पवित्र सादर वर्णावे, सगुण चरित्र परम पवित्र सादर वर्णावे.
हे प्रभू तुझी इच्छा आहे ना तुझा उद्धार व्हावा म्हणून मग हे कर आता काय सगुण चरित्रे काय कर सगुण चरित्रे बाकी काही करू नको सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावे का वंदन करायचं संत एवढे श्रेष्ठ आहे का वंदन करण्याच्या लायकीचे आहे का संत म्हणून त्यांचं वंदन करायचं अरे देवाना त्यांच्या चरणाच्या मातीची अपेक्षा केली आणि देवाना इच्छा केली माझं कल्याण त्यांच्याच पायाच्या मातीनं होईल म्हणून अखिल कोट विश्वव्यापक परमात्मा वैकुंठात राहणारा विष्णू परमात्मा नारद महर्षी मृत्यू लोकातून वैकुंठामध्ये जाऊन पोहोचले नारायण हरी वासुदेव हरी या नारदा अतिथी भव या देवा पण भगवंतानं डोक्याला पट्टी बांधलेली होती देवा काय झालं आती डोकं दुखून राहिलं आती त्रास होतो मग दवाखान्यात जा चांगल्या जमत नाही मग काय पाहिजे काय नाही नारदा संतांच्या पायाच्या खालची माती पाहिजे काहीच नको संत वृंदे मनोभावे आधी वंदावे संतांच्या पायाखालची माती पाहिजे मग काय होईल डोकं शांत होईल नारद महर्षी संत होते पण नारदाला कळालं नाही मी संत आहे म्हणे नारद तिन्ही ताळाचं सारखं गमन करत होते आणि गोकुळामध्ये जाऊन पोहोचले गोपिका भजन करत होत्या श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव सारखं अखंड चिंतन सुरू होतं अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण सुंदर प्रकारचं भजन नारद महर्षी गेले नारायण हरी वासुदेव हरी नारायण हरी वासुदेव हरी गोपिकांना गोपाल कृष्ण परमात्माचं डोकं दुखतं तुमच्या पायाखालची माती पाहिजे काही हरकत नाही कृष्ण परमात्माचं डोकं दुखतं चिमूट चिमूट माती घेतली द्यायला सुरुवात केली पण भगवंतानं सांगितलं ज्यांच्या पायाखालची माती भगवंताच्या डोक्याला लागल त्यांचे 6 कुळ नरकात जातील गोपिकांना हातात माती द्यायला सुरुवात केली नारद महर्षीनं सांगितलं तुमचे कुळ नरकात जातील आमचे कुळ नरकात गेले तरी चालन देवाचं डोकं शांत होतं ना नरकात गेले तरी चालन नारद महर्षी माती हातात देणे आणि भगवंतांना डोक्याची पट्टी काढून खाली टाकली नारद महर्षी भगवंतांच्या जवळ गेले आणि त्यांच्या हातात माती द्यायच्या अगोदर भगवंताचं डोकं शांत राहिलं भगवान डोकं शांत झालं अरे नारद महर्षी जेव्हा माझ्या संतांना माती पायाखालची देणं आणि माझं डोकं शांत होणं हेच आहे म्हणून संत वृंदे आधी मनोभावे संत वृंदे मनोभावे आधी वंदावे संत संगे अंतरंगे नाम बोलावे एवढे संतांचे पाय पवित्र एवढे संतांचे पाय पवित्र अरे सहज संतांच्या पायाची धूळ जर मनुष्याच्या अंगाला लागली तर मनुष्य पवित्र होतो संत चरणारज लागतासा वासुदेव
संतांचा स्पर्श जर सहज जर झाला, लागता त्यांच्या चरण कमळी, पाप ताप होय होळी, एका जनार्दनी भेटता, हरे संसाराची चिंता, काय महिमा वर्णो दीन, पातके पावन करती जगी. पाप्यातला पापी जो मनुष्य असेल तर संतांना निस्त कृपा दृष्टीनं किंबहुना त्यांची सहज धूळ जर त्यांच्या पर्यंत जाऊन पोहोचली तर त्यांच्या जीवनाचा उद्धार होतो. एवढं संत पवित्र असतात. ह्या पाडळी क्षेत्रामध्ये महान मोठाले सत्य होतं. त्याचं कारण काय? संतांची कृपा आहे. मायबा हा सप्ताह झाला की याच्यापासून मोठा दुसरा सप्ताह, तो सप्ताह झाला की त्याच्यापासून तिसरा सप्ताह, त्याच्यापासून चौथा सप्ताह. इथं थोर संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी आहे. शंकर बापू सारखे महात्मे ह्या ठिकाणाहून येऊन गेले. अनेक संन्यासी बाबा ह्या ठिकाणाहून कितीतरी येऊन गेले. एवढं पाडळी शिंदे पवित्र गाव सज्जनांनो, ह्या गावासारखं गाव मला तरी वाटते जवळपास पवित्र नसेल. सकाळचा काकडा गावातल्या टाळकरी मंडळी येतं, दुसरी टाळकरी घालवायचं काम नाही. विष्णू सहस्रनाम त्यांनाच येतं. कीर्तनकारही सुद्धा या गावामध्ये आहे. त्याच्यानंतर थोर महात्म्यांच्या समाध्या ह्या ठिकाणी आहे. शंकर बापूची समाधी, स्वानंद सुखनिवासी हरिभक्तपरायण परमश्रेष्ठ सद्गुरु रंगनाथ बाबा यांची समाधी सुद्धा या ठिकाणी. सर्व महात्म्यांचं दर्शन ह्या ठिकाणी होतं. म्हणून ह्या गावातला दगड ही सुद्धा पवित्र आहे. सज्जनांनो, माणसाचा विशेष थोडा, माणसं तर पवित्र आहेत. पवित्र नुसतं गावच पवित्र आहे का? नाही, गाव पवित्र आहे तर आहे, पण गावामध्ये वैष्णव आहे. आणि नुसतं वैष्णव म्हणून चालत नाही, कटर हाडाकडाचे वारकरी आहे. विठ्ठल विठ्ठल वारकरी आहे. वारकरी पंढरीचे वारकरी ते अधिकारी. मोक्षाची किंबहुना मोक्षाची सोडी बांधी करण्याची ज्यांच्याकडे शक्ती आहे असे हा पुण्यभूमी नगरामध्ये लोक आहेत. पवित्र आहे, वैष्णव आहे, वारकरी आहे आणि वाणी ही सुद्धा पवित्र आहे. ज्यांच्या शब्दांना देवानं काम करावं असे वैष्णव या पाडळी शिंदे गावामध्ये आहे. विठ्ठल म्हणून सगुण चरित्री परम पवित्री सादर वर्णावे, सज्जन वृंदे मनोभावे अभिवंदावे, संत संगे अंतरंगी नाम बोलावे, कीर्तनी रंगी देवा सानिध्ये सुखी डोलावे. संत संगे आणि अंतरंगी, संतांच्या सानिध्यामध्ये वास्तव्य असायला पाहिजे, पण नुसतं संतांच्या सानिध्यामध्ये राहून चालणार नाही. अंतरंगामध्ये देव असायला पाहिजे. साठविला हरे
दृष्टी यायला पाहिजे. आपण फक्त एका दृष्टीने पाहतो, त्याला चर्मचक्षु असं म्हणतात. कोणती दृष्टी आपल्याकडे? चर्मचक्षु दृष्टीने आपण बघतो. आपल्याकडे अंतर्ज्ञानाची दृष्टी नाही, आणि ती अंतर्ज्ञानाची दृष्टी संत महात्म्यांच्याकडे आहे. संतांच्या सानिध्यामध्ये तुम्ही गेले रे गेले हो, की त्या संत महात्म्यांच्याकडे अंतरदृष्टी देण्याची शक्ती आहे. संतांच्याकडे 4 प्रकारची शक्तिपात असतात. शब्द शक्तिपात, दृष्टी शक्तिपात, संकल्प शक्तिपात आणि स्पर्श शक्तिपात. संतांच्याकडे ती दृष्टी आहे. तुम्ही त्यांच्याकडे जा, आणि त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर ते तुमच्याकडे कृपा करते, आणि कृपा केल्याच्या नंतर तुम्हाला जवळ बसवते. आपणा सारखी करते तात्काळ नाही काळ वेळ. काय करतील? तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन शिवया उपदेक्षिंती ते ज्ञानम ज्ञानेनस्तत्व दर्शन. जवळ बसवतील, आणि बसवल्याच्या नंतर ते दयाचे सागर असतात. संत करुणालय असतात, आणि संताकडे वात्सल्याचा भाव असतो, आणि संत मायेही सुद्धा असतात, आणि संत बापही सुद्धा असतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित प्रीतिवान जवळ बसवतात, आणि कृष्ण नावाचा टूप आपल्या बगलातून काढतात, म्हणजे आपल्या पिशवीतून काढतात, आणि तो टूप काढतात आणि आपल्या डोळ्यामध्ये घालतात. बोला 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 बोला. कृष्णांजना एक वेळा डोळा घाले कृष्णांजना एक वेळा संत रंगनाथ बाबासारखे ज्यांना दुसऱ्यावर दया करावी अशी सद्गुरु रंगनाथ बाबा. उदार अंतकरणाचे संत जवळ बसवला, कृष्ण नावाचा टोप काढला आणि डोळ्यात घातला. अडचण काय झाली बघा. कृष्णांजन वेक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीची पडळ. भरम निघून गेला. मनात मध्ये जो भेद होता, द्वैत होता, वाईट भावना होती, ती सगळीच निघून गेली. डोळा घालिता आढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राया मार्ग दाविला सोज्वळ, बापर खुमादी वरु विठ्ठल दिनाचा दयाळ. तुम्हाला
झोपा येऊन नाही राहिलं ना पण जरा गणित अवघड आहे थोडस. झोपू नका. कसं राहत असतंय थोडं खरं सांगायला लागलं की थोडं वाईट वाटतं. थोडस तिकडलं तिकडलं बोलायला लागलं की मग त्याच्यामध्ये माणसाचं मन रमत असते. आणि कीर्तन मन रमण्या करताना नसतं मायबाप. कीर्तन हे जीवनाचं कल्याण करून घेण्याचं साधन, याचं नाव आहे कीर्तन. आणि कीर झाल्याला तण काढून टाकण्याची शक्ती ज्यांच्यामध्ये आहे त्यांचं नाव हे कीर्तन. त्यांच्या पाठीमाग सतत किरकिर 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 असेल त्यांना कीर्तन श्रवण करायचं असतं. आणि ज्यांच्या पाठीमाग यथा असेल यथा त्यानं कथा श्रवण करायची असते. म्हणून कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नसतं. आता पुन्हा तुमची माझी लय वर्षाच्या नंतर भेट झाली मायबाप. माझं काहीतरी थोर पुण्य म्हणा, तुम्हा वैष्णवांच्या पुन्हा मी संगतीमध्ये आलो. तुम्ही मला कृपा दृष्टीनं बघितलं, माझ्या जीवनाचं कल्याण झालं. लय दिवसापासून तुमची माझी भेट नाही. आज तुम्ही माझ्याकडे कृपा दृष्टीनं बघितलं, खरंच माझ्या जीवनाचं सोनं झालं सोनं. कृपा कटाक्षी निहाळिले, आपल्या पदी बैसविले, बाप रखुमा देवर विठ्ठले, भक्ता दिधले वरदान. तुम्हा वैष्णवांची कृपा होणं एवढं सोपं नाही. काहीतरी माझं पाप आसन असं समजा, त्याच्यामुळं तुम्हा संतांची मला भेट झाली नाही असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आज तो योग आला. योग घेण्याचं प्रयोजन काय म्हणायला सुरुवात केली तर आमचे हरिभक्त प्रायण श्रीमान राम महाराज पराड यांना बोलायला सुरुवात केली. म्हणे बाबा एक कार्यक्रम तुमचा टाकतो. म्हणलं मी साधा माणूस आहे, माझं कीर्तन टाकू नका बाबा. पुन्हा कुणकड गेलं बाजूला इकडं तिकडं कीर्तन तर लोक शिव्या देते. त्याच्या कीर्तन टाकू नका म्हणे. एकदा या म्हणे कार्यक्रमाला आणि मोठ्या महात्म्यांच्या तिथे या म्हणे. ज्याची हिंमत महान मोठी आहे त्यांचं नाव हिंमत बापू आणि हिंमत भाऊच्या इथे या म्हणे. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणलं माझं जर कल्याण होत असेल तर मला याला काय हरकत, येतो, काही चिंता करायचं काम नाही. अभंग आपला शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा. आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, संत संगे अंतरंगे नाम बोलावे आणि कीर्तनी रंगे देवा सानिध्य सुखे डोलावे. कीर्तनामध्ये देव असतो. कोण असतो कीर्तनामध्ये? देव असतो. देव प्रसंग म्हणून सांगतो तुम्हाला. वाळवंटामध्ये संत संमेलन भरलं. ऐका थोडस, जास्त टाइम नाही राहिला माझ्याकडेही सुद्धा आणि तुमच्याकडेही सुद्धा जास्त टाइम नाही, पण खरं ऐका थोडं, झोपू नका. वाळवंटामध्ये संत संमेलन आणि त्या संत संमेलनामध्ये तुमच्यासारखी संत वृंद होती. ऐसे संत जन, ऐसे हरीचे दास, ऐसा नाम संत संमेलन. त्या संत संमेलनामध्ये संतच होते, विद्वान होते, ज्ञानी होते आणि पंडित होते. कैवल्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा आहेत त्या सारखे संत त्या ठिकाणी होते आणि भक्ती माताई सुद्धा त्या ठिकाणी होते. वाळवंटामध्ये संतांची सभा होती आणि त्या संत सभेमध्ये चिंतन सुरू झालं, आज कीर्तन कोण करणार, आज कीर्तन कोण करणार. प्रश्न निर्माण झाला, आज कीर्तन कोण करणार. नियुक्ती केली नामदेव महाराजांची.
कोणाची नियुक्ती केली? नामदेव महाराजांची. नामदेव महाराजांचीच का नियुक्ती केली? नामदेव महाराजांची नियुक्ती करण्याचं एकमेव कारण होतं, त्या नामदेव महाराजांच्या हातांना भगवान निवेद्य खात होते असं संतांना वाटत होतं. माऊली ज्ञानोबराय सामान्य नव्हते. ज्यांना 56 भाषा येतात ते माऊली ज्ञानोबराय तिथं होते. 56 भाषेचा केला असे गौरव आणि फार नवे नाव, ते ज्ञानोबराय त्या ठिकाणी उपस्थित होते. पण कीर्तनात नियुक्ती केली माझ्या नामदेव महाराजांची आणि नामदेव महाराजांना सांगायला सुरुवात केली, महाराज तुम्ही कीर्तन करायचं. नामदेव महाराजांना अभंग विठल्या होता, बोलू आईसे बोले आणि जेने बोले विठ्ठल डोले. सुंदर प्रकारचं कीर्तन सुरू झालं. कीर्तन सुरू होता असताना एवढं कीर्तन रंगलं, एवढं कीर्तन रंगलं सज्जनांनो, एकची टाळी झाली म्हणा आता. एकाच चंद्र भागवा कुंडलिक वरदेव म्हणून जे घोषला आणि सुंदर प्रकारचं कीर्तन सुरू झालं. इकची टाळी झाली. चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळाची ह्या वाटी. आता नामदेव कीर्तन करी. कीर्तन सुरू झालं कुणाचं? नामदेव महाराजांचं. पण नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू झाल्याच्या नंतर निष्ठ म्हणण्यापुरतं नव्हतं ते. नाचू कीर्तनाचे रंगी निष्ठ म्हणण्यापुरतं नव्हतं. प्रत्यक्ष नामदेव महाराज कीर्तनामध्ये नाचत होते. नामदेव कीर्तन करी. पुढे देव नाची पांडुरंग. आता प्रसंग बघा, एवढं कीर्तन रंगामध्ये आलं, एवढं कीर्तन रंगामध्ये आलं. देव त्या कीर्तनात नाचू लागले. विश्वाचा मालक कीर्तनामध्ये नाचू लागले. पण भानगड काय झाली माहितीये का? नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. पितांबर गळून गेला. साधू संत बघू लागले, देव अवस्थेमध्ये नाही. नामदेवाला कीर्तन बंद करा म्हणावं तर पाप लागेल. नामदेव महाराज कीर्तनामध्ये रममान झालेले आहे. नामदेव महाराजाला सांगावं, नामदेव महाराज थांबा, कीर्तन करू नका, पाप लागेल. नारदाची गादी मधात बोलाव कोणा नाही बोलाव तर देवाचा पितांबर गळून पडला. देव नृत्य करत आहे. देवाच्या अंगावर थोडाही सुद्धा कपडा राहिला नाही. आता कराव काय? नामदेव कीर्तन करी. पुढे देव नाचे पांडुरंग. जनाबाई होती त्या ठिकाणी. जने म्हणे नामदेवा बोला अभंग. जनाबाई म्हणते, नामदेव महाराज बंद करायचं नाही कीर्तन आपलं. देवाचे कपडे नसतील तर काय करायचं आपल्याला? अरे जिथं भेदच नाही तिथं कपड्याचं काय आहे? जिथं भेदच नाही तिथं कपडा कशाचा आहे? कपड्यावर काय करायचं नाही. नामदेवा बोला अभंग. पण साधू संत काही अशी होती. साधू संत म्हणले जर ह्या ठिकाणी अशी अवस्था झाली तर बरं नाही. म्हणून साधू या संताने मनाप्रमाणे साधू या संताने देवाला धरले मनगटी. काय झाले दचकणे फटकन काय झालं? बापरे, कपडा अंगावर राहिला नाही. देव सावध झाले. सावया संताने देवाला धरले मनगटी. काय झाले म्हणून या डचकले ऋषी किती. महाराजांचं कीर्तन बंद झालं नाही. नाम याचा अर्थ देव. नाम
देवाची प्राप्ती होत असेल फक्त नामानं. म्हणून संत संगे नाम कुठे पाहिजे? अंतरंगे नाम बोलावे. विठ्ठल, नाम अंतकरणातून प्रगट व्हायला पाहिजे. संत संगे अंतरंगे नाम बोलावे आणि कीर्तने रंगे देवा सानिध्ये सुखी ढोलावे. पुढे बघा आता कीर्तनकारांना काय करायला पाहिजे. भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी वितरण कराव्या. कीर्तनकाराची आख्यायिका. कीर्तनकारांना दुसऱ्या गोष्टी बोलूच नाही. कीर्तनकारांना जर बोलायचं ठरलं तर फक्त संतांच्या विषयी आणि देवाविषयी, दुसरं काहीच नाही. याचं नाव आहे कीर्तन. विठ्ठल, भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी वितरण कराव्या आणि प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती होराव्या. जेणेकरुनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. साधूंना सांगायला पाहिजे, हे येड्या, अरे झोपला काय, जागी होय. साधू संत जागी करतात. बोला प्रमाण. उठा. कशासाठी उठण्याचं, तुमचं उठवण्याचं प्रयोजन काय? साधा आपुले हित. साधूचं प्रमाण आणि संतांचं प्रमाण, सामान्य जीवांचं प्रमाण. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, सुखवे यथा जन्माच्या. का बाबा? धनदारा पुत्रजन, बंधू सोयरी पिसून, सर्व मिथ्य हे जाणून, शरणरी गा देवासी. देवाकडे जा. का जायचं? अरे बाबा, तुझ्या पाठीमाग भयंकर दुःख आहे म्हणून उठ. संत संगे अंतरंगे म्हणून उठ. भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी वितरण कराव्या म्हणून मी उठ. प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या म्हणून उठ. कुठल्याला काय होईल? जेणे करोनी मूर्ती ठसावे. जाग झाल्याच्या नंतर कळत, तोपर्यंत नाही. उठायचं का? जागे व्हा. जागे झाल्याच्या नंतर कळत. जेणे करोनी मूर्ती ठसावे
अंतरी श्रीहरीची माऊली ज्ञानोबरा प्रतिपादन करत तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा हे भ्रांताशी विषयावरी तुझ्या हृदयातला देव तुला दिसायला पाहिजे. तू कोण आहे? अहम ब्रह्मस्मी. बरोबर आहे बापू? अहम ब्रह्मस्मी. तू कोण आहे? अहम ब्रह्मस्मी. मी ब्रह्म आहे. सर्व खलविदम ब्रह्म. तत्वमसी वाक्य. सर्व खलविदम ब्रह्म. मी ब्रह्म आहे. स्वयंप्रकाश. मी स्वयंप्रकाश आहे. मी दुसऱ्याला प्रकाशित करू शकतो. मला दुसऱ्याला प्रकाशित करण्याची ताकद नाही. मीच दुसऱ्याला प्रकाशित करतो. चंद्र सूर्याला मी प्रकाशित करतो. सूर्य चंद्र मला प्रकाशित करत नाही. म्हणून मी स्वयंप्रकाश आहे. सर्व खलविदम ब्रह्म. मी ब्रह्म आहे. आणि माझ्याच हृदयामध्ये तो विश्वाचा मालक विराजमान आहे. म्हणून माझं शरीर चालतं. विठ्ठल चाले शरीर कोणाची असते. चाले शरीर कोणाची असते. बोलविते हरिवीरा हो कोण बोलविते हरिवीरा. चाले शरीर कोणाची असते. चाले शरीर कोणाची असते. बोलविते हरिवीरा कोण बोलविते हरिवीरा. शरीर दिलं भगवंतानं आणि ते शरीर माझं चालतं. गायनाचार्य बाबा सुंदर प्रकारचं शरीर दिलं. ते शरीर चालतं. सुंदर प्रकारचा प्रभूनं मला गोड प्रकारचा आवाज दिला. माझ्या मुखातून आवाज निघल्याबरोबर समाजाने कान टवकारून ऐकाव असा गोड प्रकारचा गायनाचा मला आवाज दिला. काय भगवंताची कृपा आहे. औठ हात कमानव दे अल्लाने तुझ दिला. खाया पिया तुझे सोया राम जमाना. हे प्रभू काय तुझे उपकार. किती सुंदर प्रकारचा गोड आवाज दिला. गरुड महाराज किती सुंदर प्रकारचा गोड आवाज दिला. आणि त्या गोड आवाजानं प्रभू तुझं गोड गुण गाईन. गुण सुंदर प्रकारचा आवाज दिला. देवा किती तुझे उपकार रे. किती सुंदर प्रकारची कान दिली. गोड प्रकारचा आवाज कानापर्यंत येतो. प्रभू किती सुंदर प्रकारचे डोळे दिले. तुझं रूप मी बघू शकतो. Hare
आणि देवा ह्या कानानं ऐकू येतं हे खरंय, माझे पाय चालतात हे खरंय, पण जोपर्यंत तू ह्या हृदयामध्ये माझ्या आहे तोपर्यंतच हे कान ऐकणार. आणि एकदा रे एकदा तू माझ्या हृदयामधून निघून गेला ना भगवान, अरे हे कान असतील पण कान ऐकणार नाही. पाय असतील प्रभू, पाय चालणार नाही. हात असतील प्रभू, हात चालणार नाही. जीभ असेल प्रभू, जीभही सुद्धा बोलणार नाही. नाक असेल प्रभू, नाक सुगंध घेणार नाही. तू आहे म्हणून सर्व क्रिया होते प्रभू. मी पैशानं कोटीचा पलंग विकत घेईन देवा, कोटीचा पलंग विकत घेईन, रत्न खचित पलंग, पण जेव्हा मी त्या पलंगावर विश्रांती करन ना देवा, आणि त्वा जर झोप येऊ दिली नाही तर माझा पलंग शून्य आहे, शून्य. देवा त्वा मला संपत्ती दिली, भरपूर संपत्ती दिली प्रभू. मी त्या संपत्तीच्या सायाने एक 50,000चं पक्वान्नाचं ताट जेवण्याकरता नाही, पण भगवान त्वा जर मला भूक लागू दिली नाही, अहम ईश्वानर भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता, प्रभू तू जर भूक लागू दिली नाही तर त्या ताटाला झिरो किंमती, झिरो. म्हणून जोपर्यंत तू माझ्या हृदयामध्ये आहे तोपर्यंत प्रभू तुला मी एवढीच प्रार्थना करतो, ह्या हाताना प्रभू नाम चिंतन करून घे आणि ह्या पायाना पंढरीची वारी करून घे, जोवरी सकळ सिद्ध आहे. तुला दिलं ना आता याची सोनं करून घे. जोवरी सकळ सिद्ध आहे, हात थाल वया पाय, तव तू आपुले सोयीत पाय, तीर्थयात्रे जाऊ चुको नको, याचं नावे भक्ती. भक्ती ज्ञाना विरहित, हातानं टाळी वाजवणं याचं नावे भक्ती. मुखानं नामचिंतन करणं याचं नावे भक्ती. कानानं श्रवण करणं याचं नावे भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य साख्य आत्मनिवेदनम याचं नावे भक्ती. पायानं जर भगवंतापर्यंत गेले तर याचं नावे भक्ती. प्रभू रंगनाथ बाबा सारखे मला संत मिळाले आणि रंगनाथ बाबा सारख्या संतांना माझ्यावर कृपा केली, एवढं त्यांना मला देऊन टाकलं. भक्ती करण्याचं कामच ठुलं नाही. संत महात्मे सांगतात, येड्या अरे रंगनाथ बाबांना तुला संपत्ती दिली, पण ती संपत्ती देऊन तुला ती संपत्ती सुख देईन ह्याची गॅरंटी नाही. संपत्ती मनुष्याला झोपत येऊ देईन याची गॅरंटी नाही. आणि संपत्तीच्या मुळे आपल्याला आनंदच प्राप्त होईल याची गॅरंटी नाही. कीर्तनामध्ये आनंद लुटता येतो. कीर्तन भक्ती करत असताना मनुष्याला आनंद प्राप्त होतो. रंगनाथ बाबाची तुझ्यावर कृपा झाली म्हणून काय झालंय, रंगनाथ बाबांना सहज मनुष्याच्या घराकडे पाहिल्याच्या नंतर त्या एका एका घराची 4-4 घरं झाली एकावर एक. ही रंगनाथ बाबाची कृपा होती. एखाद्याला रंगनाथ बाबा म्हणले असेल, बाबू तुझ्या जीवनात तुझं कल्याण होईल बरं, तर 100% कल्याण झालं. त्यांची वाणीची एवढी पवित्र होती सज्जनांनो. त्यांचं चरित्र सांगायला सुरुवात केली तर त्यांचं चरित्र सांगता सांगता माझी वाणी
समाप्त होऊन जाईल, पण रंगनाथ बाबाचं चरित्र जसं तसंच पुन्हा तसंच राहील. सगुण चरित्राचा जर विचार केला रंगनाथ बाबाच्या तर कितीतरी वर्षे जातील, पण रंगनाथ बाबाचं चरित्र समाप्त होणार नाही, एवढी रंगनाथ बाबाची ताकद होती. दुसर बिल्ल गाडी बंद पडली की रंगनाथ बाबा पाडळीतून सांगत होते, भाऊ तुम्हाला औरंगाबादला जायचं ना, संभाजीनगरला जायचं ना? म्हणले हो, तुमच्यासाठी गाडी बंद पडलेली आहे. आणि खरं तो माणूस तिथं जाऊन पोहोचला तर ती गाडी बंदच राहते. जेव्हा हे तिथपर्यंत जाऊन पोहोचते तरी ती गाडी तिथे गेली. गाडीत बसल्याच्या नंतर गाड्या धकल्या. असे कितीतरी लोकांचे अनुभव आहे मायबाप. मी तुम्हाला रंगनाथ बाबाविषयी जास्त सांगू शकत नाही. रंगनाथ बाबा सारखी संत मी तर म्हणतो कितीतरी होते आणि कितीतरी झाले, पण रंगनाथ बाबा सारखी संत होणार नाही. झाले बहु होतील बहु, परी आयसा नाही होणार. आणि चंद्र सूर्य आहे जोपर्यंत कीर्ती ज्यांची राहणार, त्यांचे शिष्य आमच्या संस्थेचे संस्थापक श्रीमान हरिभक्त परायण रमेश महाराज कुरंगळ, म्हणजे रमेश साहेब कुरंगळ या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची शिष्य आहे. रंगनाथ बाबाचा त्यांना भरपूर अनुभव आहे आणि आमच्या संस्थेची ती कार्यकारी आहे. ज्या शिंगणे साहेबानं आणि प्रतापराव साहेब जाधवाने आमच्या संस्थेला क दर्जा प्राप्त करून दिला, त्यांच्यामध्ये सर्वात मोठ्यात मोठा जो अधिकार असेल ते आमच्या हरिभक्तपरायण कुरंगळ साहेब आणि श्रीमान गोपाल महाराज टेके. आज ती संस्थामध्ये चांगल्या पद्धतीनं भरभराटीला आलेले, एकदम उत्तम पद्धतीनं, काही सांगायचं काम नाही. आणि पुन्हा 11 तारखेपासून तिथं वारकरी शिक्षण संस्थेचं शिबिर सुरू होणार आहे. गेल्या वर्षी 200 मुलं होती, या वर्षी इथं शिबिर तिथं शिबिर असल्यामुळं 100 ते 150 विद्यार्थी 100% राहणार. काही शंका घ्यायचं काम नाही. विठाला विठाला भक्तीचा जर विचार केला तर रंगनाथ बाबा सारखी भक्ती आपल्याला करता येणार नाही. रंगनाथ बाबा सारखे कार्य आपल्याला करता येणार नाही. रंगनाथ बाबा ते रंगनाथ बाबाच होते. असो भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी वितरणा कराव्या, फक्त भक्ती. मग भक्ती केल्याच्या नंतर काय होतं हे तुम्हाला 15 ते 20 मिनिटात सांगणार आणि कार्यक्रमाला पूर्ण विराम देणार. विठोबार कुमार भक्ती सुरू झाली. भक्ती आता भक्ती केल्याच्या नंतर काय होतं, मनुष्यानं भक्ती सुरुवात केली. भक्ती केल्याच्या नंतर ज्ञान आणि वैराग्याकडे जाण्याची गरज नाही. भक्ती करणाऱ्या माणसाला पुत्र होत असतो. हा, आणि त्या पुत्राचं नाव आहे बोध. त्याचं नाव काय आहे? बोध. बोध नावाचा पुत्र होतो. पण कधी होतो? भक्ती केल्याच्या नंतर. आणि बोध पुत्र झाल्यावर काय काय होतं म्हणा प्रमाण बोला. पिढाला भक्ती केली. भक्ती केल्याच्या नंतर ज्ञान आले. आधी भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. मग ज्ञानही सुद्धा प्राप्त होणार, वैराग्य सुद्धा प्राप्त होणार आणि धर्मही सुद्धा येणार. आणि धर्म आल्याच्या नंतर अर्थही सुद्धा येणार. अर्थ आल्याच्या नंतर कामही सुद्धा येणार.
आणि काम आणि अर्थ एका ठिकाणी झाल्याच्या नंतर भक्ती जर जास्त झाली तर मोक्ष प्राप्त होणार. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याचं नाव आहे भक्ती. आधी भक्तीने धरली हाती, मग भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी वितरण कराव्या, प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या. भक्ती केल्याच्या नंतर ह्या गोष्टी आपलमात्या उपलब्ध होतात. बाकी गोष्टीकडे जायचं काम नाही. मग बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. ममता नावाची म्हातारी ही बाजूला नसती, वासना नावाची बाई बाजूला नसती. वासना बायको शेजारी झगडा झाले ते दारुण, घर बुडावीसी, घर बुडावीसी, घर बुडावीसी. आले रायाचा देशील भरा, ऐका दादाने. आले रायाचा देशील भरा, ऐका दादाने. आपल्या जवळ एक पाटील, मनाची पाटील जय गावचा श्वास धरू नका, खास करीन जीवाचा. पळाल पाशी मिळाल्याचा भक्ती करत असतो. त्याला आपण भक्ती करू, मन भक्ती करू देत नाही. मन म्हणतं काय पडलं त्या भक्तीमध्ये. म्हणून मनाजी पाटील देह गावचा. मन एका प्रकारचं नसतं सज्जनानं, दोन प्रकारचं मन आहे. मन एका प्रकारचं नाही. एक मन म्हणतोय सुंदर प्रकारचं आहे आणि दुसरं मन म्हणतोय नाही हे खराब आहे. मग तिथे म्हणे मनाजी पाटील देह गावचा. विश्वास धरू नका त्याचा, तू भक्ती करू देत नाही. घात करील नेमाचा पाडील फाशी. बर मन तयार झालं इथून ते कोण. तर वासना नावाची जी बायको आहे ती त्याला भक्ती करू देत नाही. वासना बायको शेजारील झगडा घाली मोठ्या दारून. तिच्या पायी नागवन घर बुडवायची. चांगल्या चांगल्याची तिना घर बुडवले. वासनीच्या संगी नको जाऊ मना. पहाट्या रावणा कैसे इंद्र पडली हद. चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा. या बाईनं तिथपर्यंत जाऊ दिलं नाही. तिचं नाव ही वासना. म्हणून कीर्तनकार सांगतात भक्ती ज्ञानाविरहित बाबा गोष्टी वितरण कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणेकरून मूर्ती ठसावे अंतरी श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरती. आता अद्वय भजनी अवघे
भजने अखंड समवे वाजी करताळे आजे भजने अखंड वाजी करताळे अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवाली करताळे अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवाली करताळे एका जनाने मुक्त होते सकाळी एका जनाने मुक्त होते सकाळी सरसंगे अंतरंगे नाम बोलावे सत्संगे अंतरंगे नाम बोलावे मुक्त
अद्वय भजनी अखंड स्मरणी वाजवे करटाळी एका जनार्दनी मुक्त होय तात्काळी संत संगे अंतरंगे नाम बोलावे कीर्तनी रंगे देवा सानिध्ये सुखे डोलावी. झालेली पुष्पांजली तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करणार. अभंगाचा भावार्थ असा तासन सज्जनांनो मला सांगता येणार नाही. आतापर्यंत जे मी बोललो ते तुमचीच कृपा, तुम्हा संत वृंदांच्या कृपा आशीर्वादाने मी बोलायला सुरुवात केली. माझ्या मनाने मी बोललो नाही, पुन्हा अभ्यास करून बोललो नाही. अभ्यास करून माणसाला बोलता येतं नसतं. तुमची कृपा माझ्यावर झाली म्हणून बोलायला सुरुवात केली. अभंगाचा भावार्थ आता असं नाही सांगता येणार नाही. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर